वन्दितु सौवसिद्धे ध्रुवचलमनोभमं गदिं पत्ते वच्छामि समयपाहुड मिनमो सुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि मोक्षाधिकाराची चर्चा आमची सुरू आहे। मोक्ष आत्यंतिक सुखाची परिसीमा, अतींद्रिय सुखाची उपलब्धी, वितराग भावाची परिपूर्णता, द्रव्य कर्म भाव कर्म नो कर्मापासून रहित अशी अवस्था, अष्टगुण संपन्नता, असे हे सिद्ध परमेष्ठी यांची चर्चा, मोक्षाला पोचण्याची चर्चा आमची या ठिकाणी सुरू आहे। आणि त्यासाठी आमच्याच साधनांच्या माध्यमातून, आमच्याच आत्मिक बळावर, आमच्याच एकदेश शुद्धतेच्या आधारावर, आमच्याच त्रिकाली आत्मतत्वाच्या आश्रयाने आम्हालाच रागादी विकारांना भिन्न करून, आम्हालाच रागादी शरीरादी आणि बाकीच्या अचेतन चेतन सर्व द्रव्यांना भिन्न करून आत्मस्वभावामध्ये जी काही संधी आहे, जी काही दोन एकाकार झाल्यासारखं वाटतं आहे, त्या ठिकाणी या बुद्धीच्या माध्यमातून दोन वेगळे करून आम्हाला अनुभवायचं आहे। ही प्रज्ञा आम्हाला दोन वेगळे करण्यामध्ये सहाय्यभूत होणार आहे। नंतर पहिल्यांदा जाणायचं पण आहे आणि त्या प्रज्ञेने जे अलग केलेलं आहे त्यामध्ये आत्मतत्वाला ग्रहण करून त्यामध्ये रमणता साधायची आहे। जेव्हा आचार्यांनी ही गोष्ट चेतना अभेद आत्मतत्वाच्या दृष्टीने सांगितली, लगेचच विचार आला की जर एखाद्याने ज्ञानदर्शन स्वभावाचा अवलंब घेतला तर त्याहीसाठी आचार्य या ठिकाणी सांगत आहे की ही चेतना जी आहे, हा जो आत्मा आहे, हा दर्शन ज्ञान गुणाचं उल्लंघन करत नाही। याच्यामध्ये दर्शन आणि ज्ञान गुण अस्तित्वामध्ये आहेतच। दर्शन गुण हा सामान्य प्रतिभास आणि ज्ञान गुण हा विशेष प्रतिभास। कारण कोणतीही वस्तू सामान्य विशेषात्मक असते। जर आत्मा एक वस्तू आहे तर ती देखील सामान्य विशेषात्मक असावी आणि म्हणून त्याचं सामान्य रूप हे जे आहे हे अशा प्रकारे दर्शन ज्ञान स्वरूपी सामान्य दर्शन आणि विशेष ज्ञान अशा रूपाची ही चेतना आम्हाला द्विविध रूपात दिसणार आहे। दर्शन याचा अर्थ आम्ही वेगवेगळ्या अँगलनी जर बघितला, दर्शन आम्ही म्हणू शकतो चक्षु इंद्रियांनी मी बघितलं, यालाही आम्ही दर्शन म्हणतो। जसं आम्ही मंदिरात गेलो आणि भगवंतांची मूर्ती बघितली तर आम्ही म्हणतो मला दर्शन झालं। हे दर्शन हा सामान्य प्रतिभास नाही, हे आहे चक्षु इंद्रियांनी होणारं ज्ञान। म्हणून या चक्षु इंद्रियाच्या आधी होणारी जी सामान्य चेतना, तिचं नाव आहे दर्शन। ही निर्विकल्प आहे। आणि दुसरी जी ज्ञान चेतना आहे ती साकार म्हटल्या जाते। निर्विकल्प याचा अर्थ की अनेक वस्तूंमध्ये भेद न करता केवळ सत्ता मात्रपणे वस्तूचं जे अवलोकन आहे त्याला म्हणायचं दर्शन चेतना। दर्शन चेतनेची सूक्ष्मता कशी आहे तर आम्हाला मतिज्ञानाचे भेद माहिती आहे। अवग्रह, इहा, अवाय आणि धारणा। या अवग्रहाच्या पूर्वी होणारं जे सामान्य अवलोकन ती आहे दर्शन चेतना।
जर आम्ही विज्ञानाच्या बाबतीत आम्ही जर बोललो, विज्ञानाच्या दृष्टीने दर्शन शब्दाचं जर आकलन करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही म्हणू शकतो की समजा कल्पना करा, तवा गॅसवर आहे आणि अतिशय गरम आहे आणि आमचा न कळत हात त्या बोट त्या तव्याला लागला. तव्याला जसा आमचा स्पर्श झाला, लगेचच आम्ही बोट बाजूला केलं. पण त्या समयामध्ये आम्हाला तो तवा गरम आहे हे ज्ञान झालं नाही. स्पर्शनेंद्रिय आणि वस्तू यांचा सन्निकर्ष झाला आणि सन्निकर्ष होऊन स्पर्शनेंद्रियाच्या माध्यमातून ती जी काही संवेदना होती गरमपणाची, ती आमच्या मेंदूपर्यंत पोचली आणि तिथे जेव्हा पोचली तेव्हा तवा गरम आहे असं ज्ञान झालं. ही सूक्ष्मता आहे. तर ही जी स्पर्शनेंद्रिय आणि वस्तू यांचा सन्निकर्ष होऊन जे काही आम्हाला अनुभव आलं, ब्रेन पर्यंत जोपर्यंत पोचलं नाही, तोपर्यंत हा जो मधला काही सेकंदाचा कालावधी असेल, हा आहे दर्शन चेतना. याच्यामध्ये आम्हाला ज्ञान झालं नाही, तवा गरम आहे हे कळलं नाही, मला फक्त सत्ता सामान्याचं अवलोकन झालेलं आहे. आणि जेव्हा ती संवेदना पोहोचली, तिथून आम्हाला डायरेक्शन आलं आणि नंतर आम्ही तवा गरम आहे असं ज्ञान केलं. हे ज्ञान जे झालं ती आहे साकार चेतना, हा आहे ज्ञानोपयोग. आणि पहिला जो आहे हा दर्शनोपयोग आहे. आणि म्हणून दर्शन फक्त चक्षु इंद्रियांनी होत नाही, पाचही इंद्रियांनी आणि मनानी देखील दर्शन होतं. जे पाच इंद्रियांनी होणारं दर्शन आहे चक्षु सोडून, बाकीच्या इंद्रियांनी होणाऱ्या दर्शनाला अचक्षु दर्शन म्हटलं जातं. आणि चक्षु इंद्रियाच्या पूर्वी, चक्षु इंद्रियांनी होणाऱ्या ज्ञानाच्या पूर्वी जे आम्हाला सामान्य अवलोकन झालं, त्याला चक्षु दर्शन असं म्हटलं जातं. आणि ही जर मी थोडी विज्ञानाच्या दृष्टीने गोष्ट लक्षात घेतली, तर आम्हाला दर्शनाची थोडीशी समग्रता कळू शकते. आणि दर्शन किती सूक्ष्म आहे हे पण आम्हाला कळू शकतं. आम्हाला कोणत्याही गोष्टीचं ज्ञान ताबडतोब होत नाही. रंगाचं ज्ञान, वर्णाचं ज्ञान आम्हाला ताबडतोब होत नाही. जिभेवर आम्ही एखादी वस्तू ठेवली, जिभेवर ठेवल्यानंतर ती संवेदना जोपर्यंत मेंदूपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत ती दर्शन चेतना आहे आणि नंतर ज्ञान चेतना होणार आहे. जिभेवर वस्तू ठेवली, मला थंडपणाचं ज्ञान झालं, तर थंडपणाचं ज्ञान आम्हाला रसनेंद्रियांनी झालेलं नाही. जिभेवर जरी ठेवलं, जिभेवर त्या ठिकाणी जे स्पर्शनेंद्रिय आहे त्यांनीच थंडपणा कळला किंवा गरमपणा कळला. पण आम्हाला जे रसाचं खट, खारट, गोड, आंबट हे कळलं, तो आहे चक्षु इंद्रियाचं, रसनेंद्रियाचं क्षेत्र. त्या ठिकाणी गेल्यानंतरच आम्हाला, त्या पॉइंटला गेल्यानंतरच रसनेंद्रियांनी होणारं ज्ञान होतं. इतकं हे सगळं बारीक असं आमचं विज्ञान आणि आमचं आगमज्ञान देखील एवढ्याच सूक्ष्म स्तरावर जाऊन आम्हाला दर्शनाची अशी ही व्याप्ती त्या काळामध्ये 2500 वर्षापूर्वी, किंवा हा तर अनादिकालीन नियम आहे, हा अनादिकालीन नियम आमच्या तीर्थंकरांना ज्ञात होता, त्यांच्या ज्ञानामध्ये हा विषय आलेला होता. अशा तऱ्हेने दर्शनाची आम्ही बघत होतो की असद्भूत व्यवहार नयाचा विषय पहिल्यांदा आमच्यापासून दूर केला. त्यानंतर आचार्यांनी सद्भूत व्यवहार नयाचा एका समयात जे षटकारक आम्ही प्रस्थापित केले होते त्याचाही निषेध केला आणि त्याचा निषेध करून भेद आत्मतत्वाची अनुभूती घेण्याची प्रेरणा दिली. हे पाहण्याच्या म्हणजे दर्शनाच्या बाबतीत आपण काल बघितलेलं आहे. आता पुढचा दृष्टिकोन आहे ज्ञानाच्या बाबतीत. सेम तशाच प्रकारचं कथन आणि तसे शब्द आचार्य ठेवणार आहेत. ही गाथांमध्ये एक चेतनेच्या गाथेमध्ये तसेच ठेवलेले आहे,
ज्ञान दर्शन हे विकल्प करून तशाच प्रकारच्या भेदाच्या माध्यमातून तशाच प्रकारचं कथन आम्हाला याही ठिकाणी केलेलं दिसतं. दुसरा पॅरेग्राफ पहा. कालची जी गाथा आहे त्या 2 गाथांमधला 298 आणि 299 गाथांवरचा हा दुसरा पॅरा. तसेच ज्ञाता आत्म्यास ग्रहण करतो. ग्रहण करतो म्हणजे जाणतो. या ठिकाणी ग्रहण ज्ञानासाठी शब्द आलेला आहे आणि म्हणून आत्मा जाणतो. जाणणारा असा मीच जाणतो. जाणणाऱ्या करवीच जाणतो तृतीया विभक्ती. जाणणाऱ्यासाठीच जाणतो चतुर्थी. जाणणाऱ्यापासून जाणतो. जाणणाऱ्यामध्येच जाणतो आणि जाणणाऱ्याला जाणतो. इथे शेवटी कर्म आलाय. आणि अथवा मी न जाणतो. षटकारक पहिल्यांदा अभेद रूपाचे प्रस्थापित केले. आमची जी द्विधा मनस्थिती असते, आम्ही जे वारंवार पराला जाणलं, मी पुस्तकाला जाणलं, मी टेबलाला जाणलं, अशा प्रकारचे परा आम्ही जे जाणतो त्याचा निषेध आचरणी पहिल्यांदा अभेद एक षटकारक एका द्रव्यामधले सांगून त्या ठिकाणी त्याचा निषेध केला. म्हणजेच असद्भूत व्यवहारण्याचं जे कथन आहे त्याचा निषेध सद्भूत व्यवहारण्याच्या माध्यमातून केला आणि सद्भूत व्यवहारण्याची स्थापना प्रथमतः केली. आणि ते केल्यानंतरही आचार्य हे पाहत आहे की जोपर्यंत मी जाणतो आहे, मला जाणतो आहे, माझ्यासाठी जाणतो आहे, हाही विकल्प अंतरंगामध्ये असेल तोपर्यंत देखील अनुभूती होऊ शकत नाही. म्हणून आचार्य सांगतात, आता तू जाणून घेतलेला आहे, आता तू फक्त स्वमध्ये स्थित हो. निर्विकल्प रूपाने स्वतःचा आत्मा अवलोकन कर. स्वतःच्या ज्ञान तत्वामध्ये निमग्न हो. स्वतःचं आत्मस्वरूप त्या ठिकाणी जाण. असं म्हणत असताना सुद्धा काल जसं आपण बघितलं, आत्मतत्वाला जाण हे शब्दात आचार्य सांगतील. आपल्या शब्दाच्या अतीत अशा स्वतःच्या आत्म्यामध्ये रमणता हवी आहे. जशी एखादी व्यक्ती तो म्हणजे तिला बोलता येत नसेल नीट, तिला जर एखाद्या शब्दाचा उच्चार करता येत नसेल, समजा एखादी व्यक्ती आहे, समुद्र या शब्दाचा उच्चार तिला करता येत नाही आणि ती समुद्राला काहीतरी वेगळंच उच्चारते आहे. ती गुरु आहे, ती समोरच्या शिष्याला शिकवते आहे आणि शिकवत असताना सांगतो आहे तो स्वतः त्याची कमी पण सांगतोय की मला हा शब्द नीट उच्चारता येत नाही, याचा जो मी उच्चार करणार आहे तो उच्चार तसा नाही आहे, तू उच्चार तुझ्या पद्धतीने योग्य रीतीने तू उच्चार कर हे म्हणतो. पण त्याला मुळात तो शब्द उच्चारताच येत नाही. त्याच्यामुळे वारंवार त्याचा उच्चार तशाच प्रकारचा राहणार आहे. श्रोत्याला हे समजून घ्यायचं आहे दुसऱ्यांकरवी की या शब्दाचा नेमका उच्चार कसा आहे आणि तो शब्द त्याला गुरु सांगतात तसा पाठ न करता आपल्या ज्ञानाने जाणून घेऊन तशा रीतीने तो पाठ करायचा असणार आहे. हीच गोष्ट याही ठिकाणी आम्हाला लावायची आहे की गुरु सांगतात आहे, वारंवार शब्दांचा वापर ते करत आहे आणि शब्दांचा वापर करत असताना नास्ती परक कथन करून आचार्यांना हे सांगायचं आहे की मी जरी असं नास्ती रूपामध्ये किंवा अस्ति रूपामध्ये वस्तुतत्व सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, तरी तुला त्या शब्दांच्या अतीत बघायचं आहे. माझे शब्द तुला अनुभूतीसाठी निरर्थक आहे, त्याचा सहारा घेणं तू सोडून दे. तू स्वतःच्या अंतर्मनाचं अवलोकन करून तुला तुझा आत्मा अंतरंगामध्ये कशा प्रकारे ज्ञात होतो आहे त्याला तू ग्रहण कर, हे आचार्यांना सांगायचं आहे आणि हे त्या गाथेचं मर्म आहे. म्हणून त्या ठिकाणी निषेध परक कथन करून आचार्यांनी आमच्या आत्मतत्वाला अनुभवण्याची आम्हाला प्रेरणा केलेली आहे. म्हणून जाणणाऱ्यामध्ये जाणतो इथपर्यंत षटकारक सांगितले किंवा अथवा
न मी जाणतो, म्हणजे क्रियेचा विकल्प माझ्यात नाही, मी जाणत नाही. जाणत नाही असं म्हणत असताना मी जाणत नाही हे लक्षातच घ्यायचं नाहीये. ते जे विकल्प आहे की मी जाणतो आहे, त्या विकल्पाचा तो निषेध आहे. न जाणणारा जाणतो, म्हणजे कर्त्याचा विकल्प आहे. न जाणणाऱ्या करवी जाणतो, तृतीयेचा निषेध. न जाणणाऱ्यासाठी जाणतो, न जाणणाऱ्यापासून जाणतो, न जाणणाऱ्यामध्ये जाणतो, न जाणणाऱ्याला जाणतो. मी तर विशुद्ध मात्र, ज्ञप्ती मात्र, जाणन क्रिया मात्र, भाव स्वरूप आहे. आमच्याही मनामध्ये कधी कधी प्रश्न येतो की समजा मी एवढंच एक वाक्य रटत राहिली की मी सर्व विशुद्ध, ज्ञप्ती मात्र, ज्ञान स्वभावी आहे, असा हा मी भाव, हा मी आहे, असं जर आम्ही चिंतन करत राहिलो, ते शब्दच आम्ही निरंतर मनामध्ये स्मरण करत राहिलो, तर आम्हाला आत्मानुभूती होईल का? प्रश्न महत्वाचा आहे. लक्षात घ्या, आम्हाला पहिल्यांदा आमचं निर्विकल्पकतेचं ध्येय सुनिश्चित करावं लागेल की मला माझ्या आत्म्याला शब्दांनी जाणता येऊ शकत नाही. शब्द अनुभवाच्या प्रांतामध्ये अनुपयोगी आहे, हे निर्भय सत्य मला अंतरंगामध्ये प्रथमतः धारण करावं लागेल. पण तिथे पोचण्याचा मार्ग मात्र शब्दांच्या द्वारे मला ज्ञात होणार आहे. म्हणून या शब्दाचं चिंतन करून, या चिंतनामध्ये निमग्न राहून जेव्हा चिंतनापासून मी विराम घेईल किंवा स्वतःसिद्ध रीतीने या चिंतनामध्ये मी विराम पावेल, त्यावेळेला आत्मानुभूती आहे. कोणतंही एक ध्यान चिंतनासाठी आम्हाला आचार्यांनी इतके बिंदू दिले आहे की मी शुद्धोहम, निर्विकल्पोहम, शरीर रहितोहम, कर्म रहितोहम. जर माघनंदी आचार्यांचं ध्यान सूत्र आम्ही काढलं तर 105 सूत्र आम्हाला दिलेले आहे त्या ठिकाणी द्या माघनंदी आचार्यांनी. आणि एकेका सूत्राचं मनन चिंतन आम्ही करत राहायचं. पण करत असताना ते शब्दाच्या अतीत अंतर्मनामध्ये मला माझं डोकावता येतं का, हे देखील विश्लेषण आम्हाला आत्मतत्वामध्ये करायचं आहे. हा प्रयोग आहे. शब्द आमच्या मनामध्ये राहतीलच, कारण आम्हाला एकदम अशा तऱ्हेचा हा पराजाप हा शक्य नाही. आम्हाला तर वैखरी, मध्यमा, पश्यंती या 3 मार्गातून पराजापाकडे जावं लागतं. आणि हे जात असताना हे शब्द आमच्यात पहिल्यांदा राहणारच आहे. पण राहता राहता ह्या शब्दांच्या अतीत जिथे होऊ, तिथे आत्मानुभूती आमची आमच्यासाठी वाट पाहत असलेली आम्हाला दिसेल. म्हणून हे शब्द पहा की मी सर्व विशुद्ध, ज्ञप्ती मात्र, जाणण क्रिया मात्र, भाव स्वरूप आहे. याप्रमाणे ज्ञान दर्शनमय आत्म्याला 6 कारक रूपाने भेदरूप ग्रहण करून, तदनंतर कारक भेदाचाही निषेध करून एक ज्ञान मात्र आपला अनुभव घ्यावा. हे पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर शिष्याच्या मनात प्रश्न आला की येथे शिष्य प्रश्न करतो आणि टीकेमध्ये हा प्रश्न उद्धृत आहे. ननु कथम चेतना दर्शन ज्ञान विकल्प नातिक्रामती येन चेतयिता द्रष्टा ज्ञाता च स्यात्. की येथे शिष्याचा प्रश्न आहे की चेतना ज्ञान दर्शन भेदाचं उल्लंघन का करत नाही, की ज्यामुळे चेतयिता आत्मा ज्ञाता आणि द्रष्टा होतो. का ही द्विविध रूप आम्हाला आत्म्यासाठी सांगावी लागतात? एक चेतना म्हटलं असतं तर काम भागलं नसतं का? या चेतनेला 2 रूपामध्ये आचार्यांना प्रस्तुत का करावं लागलं? हा मुळात प्रश्न आहे. की एक चेतना म्हटलं असतं तरी काम भागलं नसतं का? हा प्रश्न विचारलेला आहे शिष्यानी. जितके आचार्य बुद्धिमान आहेत, तितके त्यांचे शिष्य देखील
तेवढ्याच स्तरावर त्या प्रश्नांना विचारू शकतात. त्यांची देखील बुद्धी त्याच लाईनवर आहे. त्याचं उत्तर आचार्य देतात. चेतना तर प्रतिभासमय आहे. चेतना म्हणजे काय? प्रतिभास होणं, याला चेतना म्हणतो. आणि अशी ही चेतना द्विरूपतेचं उल्लंघन करत नाही. का करत नाही? त्याचं उत्तर सांगतात की संपूर्ण वस्तुमात्र सामान्य विशेषात्मक आहे. जी जी आम्ही वस्तू जगामध्ये सांगितली ती ती सामान्य विशेषात्मक आहे. म्हणजे पदार्थ कसा आहे, मुळात आमचे जे काही गृहीत आहे, ज्याच्या आधारावर हा एवढा जैन सिद्धांताचा डोलारा उभा आहे, त्याला ठोस असं काहीतरी पहिल्यांदा आम्ही गृहीत धरलेली आहे. या गृहितांमध्ये पहिल्यांदा सामान्य नियम सांगितले. जगामध्ये काही निर्माण झालेलं नाही, काहीही नष्ट होत नाही हे सांगितलं. जगामध्ये वस्तू आपलं अस्तित्व न सोडता प्रतिसमय बदलत असते हे सांगितलं. प्रत्येक पदार्थ नित्यानित्यात्मक, एक अनेकात्मक, सामान्य विशेषात्मक आहे हे पहिल्यांदा आमचं गृहीत आहे. जर आम्ही असं आत्मतत्व वस्तुतत्व मांडलेलं आहे तर आम्हाला चेतना देखील अशाच तऱ्हेची दोन रूपामध्ये मानावी लागते की चेतना आहे ती देखील सामान्य विशेषात्मक आहे. म्हणून ही चेतना वस्तुमात्र आहे, म्हणून ती सामान्य विशेषात्मक आहे. ही आपल्या द्विरूपतेचं उल्लंघन करत नाही. तिची दोन रूप कोणती आहे? तर दर्शन आणि ज्ञान. दर्शन म्हणजे सामान्य असून ज्ञान विशेष आहे. जर आम्ही दर्शनाची व्याख्या पाहिली तर प्रथम ज्ञेयाच्या ग्रहणाचा अंतिम समय आणि दुसऱ्या वस्तूच्या अग्रहणाचा प्रथम समय, यामध्ये ही दर्शन चेतना आम्हाला दिसते की पहिल्या एखादी वस्तू आम्ही जाणतो आहे, या वस्तूचं जाणणं संपलं. चक्षुइंद्रियांनी आम्ही एखादी वस्तू बघितली, याचं ज्ञान आमचं संपलं आणि आता आम्ही कर्णेंद्रियांनी ऐकणार आहोत, तर त्याचं ज्ञान अजून सुरू झालं नाही. तर मधलं जे आहे, एकाचं ज्ञान संपलेलं आहे, दुसऱ्याचं ज्ञान सुरू व्हायचंय. मधली जी काही अवस्था आहे ती आहे दर्शन चेतना. म्हणजे श्रोतृ इंद्रियांनी ज्ञान होण्यापूर्वी आत्म्याची जी सावधानता, की वस्तुतत्व ऐकण्याविषयीची जी तत्परता, तिचं नाव आहे दर्शन चेतना. अशी ही दर्शन चेतना. आणि दुसरं ज्ञान चेतना, जी विशेष रूप आहे, अनेक वस्तूंमधून जी पृथक पृथक रीतीने संपूर्ण वस्तुतत्वाला वेगवेगळं करून जाणू शकते, ती आहे सविकल्पात्मक अशी ज्ञान चेतना, ज्याला म्हटलेलं आहे विशेष चेतना. दर्शन सामान्य चेतना आणि ज्ञान विशेष चेतना. म्हणून दर्शन सामान्य असून ज्ञान विशेष केल्यामुळे विशेष आहे, त्याचं ती उल्लंघन करत नाही. जर त्याचे ते उल्लंघन करील तर सामान्य विशेषांचं उल्लंघन केल्याने ती चेतनाच राहणार नाही. आणि जर आम्ही म्हटलं की ही चेतना द्विरूपाची काही आम्हाला मानायची नाही आहे, तर असं केलं तर चेतनेचं अस्तित्व धोक्यामध्ये येईल. कारण जर आम्ही चेतनेची ही द्विविध रूप मांडली नाही तर चेतना नावाची काही अशा प्रकारचं गुणधर्म वस्तू उरणार नाही. द्विरूपतेच्या अभावी दोन दोषांची आपत्ती येते. तदभावे द्वौ दोषौ, त्याच्या अभावामध्ये दोन दोष येतात. कोणते दोष येतात? एक तर स्वगुणाचा उच्छेद झाल्यामुळे चेतनेला अचेतनपणाचा प्रसंग येतो. चेतनेचे जे गुणधर्म आहे ते गुणधर्मच त्याचे जर आले नाही, ज्ञान आणि दर्शन जर चेतनेत राहिलं नाही तर चेतना अचेतन होईल. म्हणून स्वगुणाचा उच्छेद झाला म्हणजे चेतनेच्या गुणाचा उच्छेद झाला तर चेतना अचेतन रूपाने दिसेल, चेतना चेतन रूपाने राहणार नाही. आणि दुसरा दोष येतो
व्यापक चेतनेच्या अभावी व्याप्य चेतन आत्म्याचा अभाव होतो. या ठिकाणी चेतना पहिला गुण आहे. हा चेतना व्यापक आहे आणि चेतन द्रव्य आत्मद्रव्य हे व्याप्य आहे. दोन शब्द समान वापरलेले आहेत, पण पहिल्याला व्यापक शब्द वापरला आहे आणि दुसऱ्याला व्याप्य चेतन. व्याप्य चेतन म्हणजे आत्मा आणि व्यापक चेतन म्हणजे चेतना हा गुण. अशा तऱ्हेने जर आम्ही याची द्विविध रूप मांडली नाही तर या व्यापकाच्या अभावी व्याप्याचा देखील अभाव होईल. या दोन दोषाच्या भयाने चेतना ज्ञान दर्शन रूपच मानावी. म्हणून हे दोष आमच्या कथनात येऊ नये असं आम्हाला वाटतं आणि म्हणून चेतना जी आहे ही दोन रूपातच मानायला हवी आहे. मला वाटते थोडं प्रकरण जरी त्या ठिकाणी थोडस क्लिष्ट वाटत असेल तरी समजून घेतल्यानंतर त्याच्यामधली सरलता आपल्याला ज्ञात होते. भावार्थ पहा. प्रथमतः तर सामान्य चेतनेचा अनुभव करविला. पहिल्या 297 नंबरच्या गाथेत आत्म्याला प्रज्ञेने ग्रहण करावे असे पूर्वी सांगितले. म्हणजे चेतनेचा अनुभव करणे हेच आत्म्याचं ग्रहण करणं होय. काही दुसऱ्या अन्य वस्तूचं ग्रहण करणे नव्हे. तसेच अनुभव करणे, अनुभव करणारा, ज्या करवी अनुभव होतो ते करण इत्यादी एकाच आत्म्यामध्ये कारक भेद सांगितले आणि भिन्न कारकाचा निषेध केला. नंतर अभेद विवक्षेने कारक भेदाचा देखील निषेध केला. जर आम्ही याला नय विवक्षा जोडली तर पहिल्यांदा असद्भूत व्यवहार नयाने सांगितलेल्या षटकारकांचा निषेध केला. नंतर सद्भूत व्यवहार नयाने एका द्रव्यामध्ये जे षटकारक स्थापन केले होते त्याचाही निषेध केला आणि अभेद असा आत्मा त्या ठिकाणी अनुभवा ही प्रेरणा दिली. याप्रमाणे एक चेतन मात्र अभेद शुद्धच आत्मा ग्रहण करविला आहे. आता हे चेतना सामान्य ज्ञान दर्शन भेदाचे उल्लंघन करून प्रवर्तत नाही. अतएव द्रष्टा आणि ज्ञाता या विशेषांचा अनुभव करविला. येथे एकाच आत्म्यामध्ये षटकारक रूप भेद अनुभव करून पश्चात अभेद विवक्षेने कारक भेदाचा निषेध करून द्रष्टा ज्ञाता मात्र एक रूप अभेद आत्म्याचा अनुभव करविला आहे. आम्हाला प्रक्रिया ही बघायची आहे की आम्हाला आत्मतत्वाचा अनुभव घ्यायचा आहे. आत्मतत्वाचा अनुभव घेण्यासाठी आम्ही आज कुठे आहोत, आम्हाला काय करायचं आणि ते केल्यानंतर आम्हाला कशा रीतीने त्यालाही सोडायचं, या तीन गोष्टी आचार्यांनी सांगितल्या. आमची वर्तमान अवस्था सांगितली की जागोजागी आम्ही आज भिन्न षटकारक रूपाने स्वतःला अनुभवतो. परकर्तृत्व स्वीकारतो, परभोक्तृत्व स्वीकारतो, आमचा करता दुसऱ्याला मानतो, दुसऱ्याचं कर्म माझं आहे असं मानतो, साधन आम्हाला दुसरं पाहिजे. कुणासाठी करतो तर आम्ही सांगतो जगाच्या कल्याणासाठी करतो, म्हणजे आमचं संप्रदान देखील परामध्ये लावतो. कुणापासून करतो तर आणखी कोणत्या तरी एखाद्याला आम्ही परवस्तूला त्या ठिकाणी आमच्यासाठी लावतो. म्हणजे आज तागायत पर्यंत आमची ही भिन्न षटकारकांमध्येच प्रवृत्ती आहे. वाचल्यानंतरही आमची अनेक वेळा अशी भिन्न षटकारकांमध्ये प्रवृत्ती दिसते आणि याच्याचमुळे हे असं होत आहे. यांनीच मला असं केलं, याच्यासाठी मी सगळी काही क्रिया करते आहे, याच्यासाठी मी कार्य करते आहे, याच्यासाठी झटते आहे, याच्यासाठी प्रयत्न करते आहे. अशा प्रकारचं आम्ही या भिन्न षटकारकांमध्ये अज्ञान अवस्थेमध्ये स्वतः प्रस्थापित करत राहिलो. आचार्यांना पुरेपूर ज्ञात आहे अज्ञानी कसा आहे. आचार्यांसमोर ते अशा प्रकारचं वर्ग आहे.
आणि त्यांना संबोधन करण्यासाठी प्रथमतः आचार्यांना मेहनत घेऊन हे सांगावं लागलं की तू यापासून दूर हो, हे तुझं नाही आहे, यामध्ये परकर्तृत्व आहे, तुझ्यामुळे परकर्तृत्व तू मानू नको, हे पहिल्यांदा आचार्यांनी आपल्याला सांगितलं. भिन्न षटकारक जे ठाई ठाई तू अनुभवतो आणि तसं मानतो त्याला आमच्यापासून सोडविलं पण निषेध केला असता तर सुटलं नसतं. म्हणून आमचे षटकारक आमच्यामध्ये आचार्यांनी लावून दाखवले की पहा, या भिन्न षटकारकापासून तू दूर होण्यासाठी याचा वापर कर. की कोणाचा? तर माझ्या परिणामांचा करता मीच आहे, मीच माझ्या ज्ञानाचं ग्रहण करू शकतो, मीच माझ्यासाठी ज्ञानाचं ग्रहण करत आहे. ज्ञान आम्ही संपादन करतो, कुणासाठी संपादन करतो हाही प्रश्न आहे. मी माझ्या आत्म्यासाठीच, आत्मा ज्ञानमयच आहे आणि त्यासाठीच मी आत्म्याच्याच द्वारे, आत्म्यासाठीच, आत्म्यापासूनच ज्ञान कुठून उत्पन्न झालं? पुस्तकात ज्ञान आहे की आत्म्यात ज्ञान आहे? आत्म्यात ज्ञान आहे. म्हणून हे ज्ञान माझ्यापासून उत्पन्न झालेलं आहे. अशा रीतीने भेदकारक करून स्वतःच्या षटकारकांना आचार्यांनी पहिल्यांदा आम्हाला प्रांजलपणे दाखविलं. आणि आता जेव्हा आचार्यांची खात्री पटली की हे सगळं षटकारक आता त्याला ज्ञात झाले आहे, तो चुकून देखील परावर आपल्या दोषांना उजागर करणार नाही, याची जेव्हा आचार्यांना खात्री पटली तेव्हा सांगितलं की आता तू भेदकारकामध्ये तरी का अडकतो? तुला जर याच्या वर जायचं आहे, अभेद अनुभूती पाहिजे आहे, तर तू या विकल्पांना देखील सोडून दे. आणि ह्या विकल्पांना सोडविण्यासाठी आचार्यांनी न मी जाणतो या नास्तीपरक कथनाचा अवलंब घेतलेला आहे. अशा तऱ्हेने या गाथा आपण बघितलेल्या आहे आणि या गाथांचा प्रयोग आमच्या जीवनात आम्हाला करावा लागणार आहे. प्रयोग करत असताना जे जसे चिंतनाचे बिंदू आम्ही काही डोळ्यासमोर ठेवायचे. पहिले तर आम्ही दुसऱ्यांना आमच्या चुकांसाठी जे जबाबदार ठरवतो त्याला आम्हाला सोडायचंय. की माझ्यात जर काही दोष उत्पन्न झाला, माझ्यात जर राग आला, माझ्यात जर काही होत असेल तर त्याचा करता मीच आहे. म्हणजे जे दुसऱ्यामुळे झालं ही आमची जी मान्यता आहे की त्यांनी तसं म्हटलं, यांनी हे केलं, ह्या सगळ्या मान्यता प्रथमतः आम्हाला सोडायच्या आहे. पहिल्यांदा तर षटकारक स्वतःमध्ये आम्हाला माझ्यात लावायचे आहे. प्रयोग करायचा आहे आणि हा एवढा बोलते मी इतका सहज साध्य प्रयोग नाही आहे. यासाठी आमची मनाची किती तयारी करावी लागते, किती वरच्या लेवलवर आम्हाला जावं लागतं हे बघावं लागतं. वारंवार अनादीचा संस्कार उफाळून येतोच आणि त्याला बाजूला करून परत आम्हाला या भिन्न षटकारकांनी स्वतःच्या चुकांसाठी, सगळ्यांसाठी आपलं जबाबदारी आपण स्वीकारायची आहे. आणि मग अनुभवाचा प्रांत येईल तेव्हा मी त्या अनुभूतीमध्ये तल्लीन होईल. म्हणून भावना तर आमची ही आहे की या भवामध्ये अशा प्रकारच्या आत्मानुभवाला मला प्राप्त करता आलं पाहिजे. आम्ही म्हणतो पण कोटी ग्रंथ का सार, लाख बात की बात यह. कोटी ग्रंथ का सार, ग्रंथ किती आहे? कोटी ग्रंथ आहे, अनेक ग्रंथ आहे आणि सगळ्यांचा सार काय आहे? तर जीव हा अन्य हा पुद्गला हा च अन्य इत्यसौ तत्व संग्रह. जीव अन्य आहे आणि परपदार्थ अन्य आहे. हाच प्रयोग निरंतर आम्हाला सतत जीवनात या गाथांच्या अनुषंगाने करायचा आहे. बाकीचं प्रकरण कलश उद्याला बघू. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमू सदा देत हूँ हो.
नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोए सव्वसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.